कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदे हरिठ्ठल श्री हो बसाय पटकन खाली सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे ते माझ्या बोधी वायाने होऊन जाई. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला 4 रूपाने उपदेश करतात. तो विचार आपण करतो. तुझं पाप पुण्य मी होईल असं म्हणून भगवंताने जो शब्द दिला त्या पाप पुण्य होण्याचा थोडासा विचार आपण करून आलो. आणखीन एक विचार इथं आपण आता भगवान मांडतायत तो विचार आपण कालपासून पाहतो की सर्व बंधाचं कारण असणारं जे पाप ते पाप सुद्धा तुझं माझ्या बोधामध्ये दूर होऊन जाईल असं भगवान पुन्हा एकदा अर्जुनाला सांगतात. त्या बंधाचा थोडासा विचार काल आपण करून आलो. अनात्म पदार्थावरची ममत्व भावना हाच बंध आहे. अध्यस्त पदार्थाला सत्य वस्तू समजणं हाच बंध आहे. हे बंधाची एक व्याख्या आपल्याला आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितली. त्याचा विचार काल आपण करून आलो. सर्वात महत्वाचं आत्मा आणि देह यांचा संबंध नसताना सुद्धा त्यांच्यामध्ये तादात्म्य संबंध मानला जातो. या चिरचित ग्रंथीचा विचार करणं म्हणजेच बंध आहे. काही संबंध नसताना त्या 2 वस्तूंचा संबंध जोडला जाणं हाच बंध आहे. मला बंध आपण व्यवहारात सुद्धा याची उदाहरणं अनेक पाहू शकतो. काल बोललो आपण हे बंधाचं हे स्वरूप बंधाचं हे लक्षण किंवा बंधाची ही व्याख्या पाहिल्यानंतर हा बंध 2 प्रकारचा आपल्याला मानता येतो. एक परकृत बंधन आहे आणि दुसरं स्वकृत बंधन आहे. परकृत बंधनामध्ये बांधणारा आणि बांधला गेलेला यांच्यामध्ये भेद असतो आणि स्वकृत बंधनामध्ये बांधणारा आणि बांधला गेलेला एकच असतो. आपला आपण बांधविला गळा या न्यायानं आपणच आपल्याला बंधनात टाकतो. पाहिपा कोशकीटकाची यापूर्वी आपण या आपण वैरी आपणच आपले वैरी होतो. अशा 2 पद्धतीने आपल्याला या बंधनाचा विचार करता येतो. असं हे जे बंधन आहे हे बंधन परकृत जे बंधन असतं ते बंधन आपल्याला कळतं पण स्वकृत बंधन माणसाला कळत नाही. आणि ते कळत नाही म्हणूनच त्याची निवृत्ती करण्याचा प्रयत्न सामान्यतः माणसाकडून होत नाही. बंधन कळाल्यानंतर त्या बंधनामध्ये राहण्याची इच्छा कोणी करत नाही. पण बंधन कळत नाही इथंच मुळात अडचण निर्माण होते. कारण बऱ्याच वेळेला काय होतं बंधनाचा विचार करताना आपण असाही एक विचार करून पहा की बऱ्याच वेळेला असं होतं की माणसाला प्राप्त होणारी बंधनं ही 2 रूपानं माणसाच्या समोर येतात. काही वेळेला ते बंधन अनुकूल रूप धारण करून येतं आणि काही वेळेला ते बंधन प्रतिकूल रूप धारण करून येतं. याची उदाहरणे आपल्याला अनेक देता येणार नाहीत असं नाही. व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर या बाह्य उपाधी म्हणून ज्या येतात ती बंधनं आपल्याला कळतातच ना. काही बंधनं कळतात, काही बंधनं आपल्याला अनुकूल रूपानं समोर आल्यामुळे ते बंधन वाटत नाही. त्याची अनुकूलता बघून आपण त्याला भुलतो असं म्हणा पाहिजे. तर हे जसं व्यवहारामध्ये होतं तसं परमार्थातही होतं. परमार्थामध्ये कामक्रोधाधिकांचा जो विचार आपल्या ठिकाणी येतो त्या कामक्रोधाधिकांना आपण बंधन म्हणून मानतोच. काम निर्माण झाला हे बंधन आहे हे बऱ्याच वेळेला कळत नाही असं नाही. क्रोध बंधन आहे बऱ्याच वेळेला कळतं. निदान गीता वाचणाऱ्यांना तरी कळतं. काम येश क्रोध येश रजो गुण समद्भवा महाशनो महापात्मा विद्येन इह वैरी एक बाबा हे असं तू जाण. असं जे भगवान बोलले त्याच्यामध्ये हे वैरी आहेत म्हणजे बंधन आहे हे कळतं. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना अडवा वया आले दोष वैरी दोपटिले तया माझे पहिले देहान करू कळतं. देह अहंकार हा बंधन आहे. काम क्रोध बंधन आहे हे सामान्यतः कळतं.
पण काही बंधनं अशी आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात की ती बंधनं इतकं अनुकूल रूप धारण करून येतात की भल्या भल्यांना सुद्धा ती बंधनं आहेत म्हणून कळत नाही. उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं तर अगदी सामान्य विचारापासून मी सांगतो. परमार्थामध्ये पारमार्थिक विचारात किंवा पारमार्थिक असा जो साधक आहे, या साधकाची साधना तीव्र होत चाललेली असताना त्याची कोणीतरी स्तुती करणं हे बंधन इतकं अनुकूल रूप धारण करून येतं की स्तुती करून घेणाऱ्याला वाटतं वा काय छान चाललंय आपलं, आणि नेमका तिथे अडकतो. न करावी स्तुती माझी संतजनी होईल या वचने, अभिमान सारखी तुकाराम महाराजांची वचन आहे. स्तवनिया केला आयुष्याचा मातेरा, स्तवन करून स्तुती करून आयुष्याचा मातेरा होणार असेल तर ती स्तुती बंधनच मानली पाहिजे. अनुकूल रूप धारण करून येते. कळत नाही, भल्या भल्यांना कळत नाही. अगदी आपल्याला माहिती असणारं उदाहरण सांगायचं झालं तर म्हणून तर चांदेवांना कोरपत्र पाठवावं लागलं. काय कारण आहे? योगशास्त्रामध्ये किंवा साधक जीवनामध्ये कोणत्या तरी साधनेने, काही साधनेच्या तीव्र उपासनेने, काही म्हणा आपण, पण त्याच्याने जर आपल्या ठिकाणी सिद्धी प्राप्त होत असतील तर त्या सिद्धीच्या नादात अडकलेला योगी त्या सिद्धीकडे बंधन म्हणून बघतो काय? नाही. हे बंधन सिद्धीच्या रूपानं त्याच्या जीवनामध्ये येतं, पण त्याला बद्धच करत, त्याला मुक्त नाही करत. ज्या परमात्म्याशी निर्विकल्प समाधी त्याला साधून घ्यायची आहे, ज्या परमात्म्याशी एकरूपता त्याला साधून घ्यायची आहे, ती निर्विकल्प समाधी पडते बाजूला, आणि त्या ह्याच्यात सिद्धीच्या ह्याच्यामध्येच तो इतका गुंतून जातो. मग लोक त्याचे कौतुक करतात, लोक तर त्याला मातीत घालायलाच बसलेले असतात. हा पुढे जाऊच नये अशी ते काय मला कळत नाही. मला एकदा ते वसईला मुंबईमध्ये कोळीवाडा, तिथे काही वारकरी मंडळी राहतात. तिथे एक कीर्तनाला जाण्याचा प्रसंग आहे. परिचित माणसं आहेत. अनेक वेळेला मी गेलोय, वसईला गेलो, वरळीला गेलो, कोळीवाड्यामध्ये कीर्तन करायला गेलो. तिथे कीर्तनाच्या आधी थोडस पोहोचलो वसईला, बसलो होतो त्या एकाच्या घरामध्ये. ते कोळी, आता त्यांचं कोळीच, ते मासे पकडायचे, त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालणार. ते गेले, येताना त्यांनी बादली भरून खेकडे पकडून आहे आणि आणून माझ्या पलंगाखाली ठेवले. म्हणलं तुम्ही माझ्या कीर्तन करायला लावू नका, पण हे तापणं कशा करतात? तो म्हणाल का तुम्हाला काय अडचण आहे, तुम्ही पलंगावर आहे, तर तुमच्या समोर ठेवतो म्हणून पायाजवळ. आता काय बोलायचं? मी घाबरलो, मला काही सवय नाही. म्हणजे तसं नाही, सवय नाही म्हणजे मला काय संबंध येणार त्या खेळत्यांशी? आपला कधी काही पाहून माहित नाही सगळं आपल्याला. मी थोडं घाबर, त्यांनी सांगितलं घाबरू नका, मी जाऊन येतो, मध्ये आत्ता मी कामावरून आलोय, हातपाय तोड वगैरे घेऊन येतो, काय माझं खाण चहा वगैरे घेऊन येतो, तुमच्याशी बोलतो, असं म्हणून तो तिथे निघाला. बादली, ती भरलेली बादली ती माझ्या पायाजवळ ठेवली आणि तसाच निघाला. मी म्हटलं का तुम्ही जाण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण एकतर ही बादली तरी तुमच्या बरोबर घेऊन जा, नाहीतर कमीत कमी त्याच्यावर काहीतरी झाका तरी ना, काहीतरी झाका, त्याच्यावर वजन ठेवा. ते बाहेर यायला लागले, एकाच्या एका अंगावर सोडून वर यायला लागले, ते बाहेर आले, पलंगावर चढले. कशासाठी हा ताप? आमंत्रण द्यायचं तुला हे असं काहीतरी, म्हणजे कशा करता? तर मला काही होत नाही, तुम्ही बसा निवांत. गेलं निघून. माझं अभंगाचं चिंतन नाही, काय मांडायचंय हे अभंग ठरवणं नाही, माझं लक्ष बाकीकडे. ह्याच्यातून जर एखादा जरी साधक एवढ्यातून बाहेर पडला आणि महाराज आले म्हणून पाया पडायला वर आला, आपलं संपलं. मला भीती वाटायला लागली. तो 15-20 मिनिट आत गेला चांगला, थोड्या वेळाने निवांत बाहेर आला. माझं लक्ष त्याच्याकडे, मी इकडं तिकडं बघायला तयार नाही. त्यांनी सांगितलं मला घाबरायला काय झालं? म्हटलं घाबरायला म्हणजे तुम्ही एवढं आणून ठेवलंय समोर, ते सगळे वळवळ करायला लागले, बाहेर पडायचा प्रयत्न करायला लागले त्या बादलीतून. एखादा बाहेर पडून माझ्याजवळ आला तर विनाकारण मला त्रास होईल म्हणून घाबरलो. ते म्हणाले तुम्ही चिंता करू नका, आता तुम्ही इथं 15-20 मिनिट याच्याकडे बघतात, एक तरी खेकडा बाहेर पडला काय? म्हटलं पडलं नाही.
म्हणाल का पडला नाही? म्हणून मी काय सांगू, मला काय ते धंदा आहे का, माझी सवय आहे का, मी काय त्याचा अभ्यास काय, का पडला? तो म्हणला पडत नाही म्हणून तर आम्ही त्याच्यावर काही ठेवत नाही. इतका विश्वास खेकड्यावर, पकडलेल्या खेकड्यावर इतका. तो म्हणलं विश्वासाचा प्रश्न नाही. काय महाराज, या खेकड्यांचा एक स्वभाव असतो. खेकडे किती असू देत, 2 असू देत, 5 असू देत, 50 असू देत, बादलीमध्ये एखादा खेकडा वर चढायला लागला की बाकीचे खेकडे त्याला पाय धरून मागे होतात. ते कशा करतात? एखादा जरी पारमार्थिक मार्गावर पुढे निघाला की त्याचे नातेवाईक, त्याचे मित्र, त्याचे कोणीतरी त्याला पाय धरून मागे ओढतातच, त्याला पुढे जाऊ देत नाही. आणि म्हणून असं होतं, एक साधक पुढे निघाला, बर यदा कदाचित या सगळ्याचा त्याग करून पुढे गेला, एखादी जरी सिद्धी प्राप्त झाली तरी त्या सिद्धीनं त्याचा पुढचा प्रवास खंडित होतो. मला बोलायचं हे, अनुकूल रूप धारण करून येतात पण असतं बंधन. प्रतिकूल रूप धारण करून आलेलं बंधन माणसांना कळतं, मनुष्य त्या बंधनातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही करतो. खरंच पोलिसांनी हातकडी घातली तर हे बंधन आहे हे कळायला फार बुद्धिमत्ता लागत नाही. पण आपण पंढरपूरच्या वारी करता सुद्धा आपल्या घरातून बाहेर पडू शकत नाही, हे बंधन कळायला बुद्धी लागते. पोलिसांनी पकडला, हातामध्ये दोरे अडकवल्या, हात बांधून टाकले तर हे बंधन आहे कळायला काय लागतं. परंतु नाही बाबा, मी माझ्या विषयामध्ये इतका रममाण झालो की वारी कधी येऊन गेली मला कळलं नाही, एकादशी कधी येऊन गेली मला कळलं नाही. अरे वारीचे दिवस आहेत, काहीतरी साधना केली पाहिजे, नामचिंतन झालं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, चातुर्मासाचा कालावधी, हे सुद्धा मी विसरून जाऊन जर विषयामध्ये गुंतून राहायला लागलो तर हे विषय माझ्या जीवनामध्ये इतकं अनुकूल रूप धारण करून येतात की मला ते बांधणारे आहेत हे शेवटपर्यंत कळत नाही. विशेषण सिनोती इति विषय, विषयाची व्याख्या सांगताना हीच व्याख्या, जे विशेष रूपाने आपल्याला बांधून टाकतात त्याला विषय म्हणतात. पण विषयाचं बंधन माणसाला कळत नाही, बाकीची बंधनं कळतात. या सिद्धी प्राप्त झाल्या, काय त्याच्याकडे मदत मिळणार आहे, पण तरी सुद्धा माणसाला ते बंधन राहतं, कळत नाही. हे बंधन आहे म्हणून कळत नाही, पण राहतं. तुकाराम महाराजांनी देवाला सांगताना सांगितले, रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल, आम्हासी ते खोल भक्ती पुढे. आम्ही त्याच्या नादात लागणार नाही. पण चांगले महाराज अडकले होते, त्याच्यात ते अडकले होते, त्यांना कळे ना नेमकं आपलं कुठं अडकलंय. ब्रह्मबोध प्राप्त झाला असं वाटतं, समाधी लागते, याचा अर्थ ती समाधी निर्विकल्प लागली असं नाही, ती सविकल्प समाधीच आहे. कुठंतरी एक असं अडकलंय की जे सुटल्याशिवाय, ते बंधन सुटल्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग सुकर होणार नाही. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांना कोरपत्र पाठवलं आणि त्या कोऱ्या पत्राचं उत्तर म्हणून ज्ञानोबांनी जे उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये त्यांना ते नेमकं बंधन कुठं होतं हे कळलं. मी ब्रह्म आहे हे कळणं, याच्यापेक्षा सगळंच ब्रह्म आहे हे कळणं, या दोन्हीच्या मध्ये चांगलं महाराज अडकले. मी ब्रह्म आहे हे कळालं होतं, समाधी लागत होती, आत्मस्वरूपाशी एकरूप होत होते. परंतु सर्वं खलु इदं ब्रह्म हे कळण्याकरता जी पुढची पाहिली, परवा आपण बोलून आलो, आदौ ब्रह्माहमस्मी ते अनुभव उदिते इथपर्यंत झालं होतं. खलविदं ब्रह्म पश्चात हे राहिलं होतं, हे नंतरचं व्हायचं राहिलं होतं. ते बंधन, ती मध्ये अडकलेली कडी ज्ञानोबांनी मोकळी करून दिली. आणि मग चांगल्या महाराजांच्या लक्षात आलं की हा आता झालं, आता बरोबर, आता मुक्कामाला पोहोचलो. म्हणजे चांगल्या महाराजांचा सुद्धा अधिकार कमी नव्हता. भले आपण त्यांना काही म्हणा, कोरपत्र पाठवणारा योगी म्हणा, त्यांची किती निंदा करा, काही करू नये निंदा. जर चांगले महाराज इतके सामान्य, लोक थट्टा करतात त्यांची, एवढा मोठा योगी आणि कोरपत्र पाठवला, चांगल्या कोरा राहिला. मुक्ताबाई म्हणणं वेगळं आणि तुम्ही आम्ही म्हणणं वेगळं महाराज. आपल्याला तो अधिकार नाही. कोणी इतके जर चांगले महाराज कोरे असते तर ज्ञानोबा यांच्या जवळ जाऊन त्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य कशावरून लाभलं असतं. इतके साधे नव्हते. ज्या अर्थी ज्ञानोबांनी त्यांना जवळ केलं त्या अर्थी आपल्यापेक्षा तरी पुढचे की नाही. मग झालं, आपण नावं ठेवू नये. संतांना नावं ठेवण्यात, जीवनमुक्ताला, महात्म्याला नावं ठेवण्यामध्ये काही तात्पर्य नाही. चांगले महाराज वाटतात तेवढे सामान्य नव्हे, जगावर उपकार करणारे. समाधी असं सांगतात त्यांच्या चरित्रामध्ये की चांगले महाराज समाधी लावून बसत असत, तेव्हा त्यांची समाधी उतरायच्या आत
आजूबाजूचे गावातले लोक गावामध्ये मेलेली माणसं प्रेत त्यांच्या अवतीभोवती आणून टाकून देत असत. त्यांची समाधी उतरली की ते शिष्याला बोलवत असत. कोण आहे रे म्हटलं की ती प्रेत उठून हात जोडून उभं राहून महाराज आम्ही आहोत, काय आज्ञा आहे असं म्हणत असत. हा अधिकार कमी आहे. कसे कोरे राहतील? कोरे नाही. पण ज्ञानोबारायांची कृपा होण्याकरता निदान चांगदेवच असावं लागतं, वांगदेव होऊन चालत नाही. एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे, चांगलंच असलं पाहिजे. चांगले महाराज त्याच्यात अडकले बंधनामध्ये. हे बंधन अनुकूल रूप धारण करून येतं, कळत नाही. स्तुती अनुकूल रूप धारण करून येते, कळत नाही. कामक्रोधाधिक प्रतिकूल रूप धारण करून येतात, कळतं. आपण चिंतन करून पहा. जीवनामध्ये येणारी एखादी स्त्री ही पत्नीच्याही रूपामध्ये येते आणि परस्त्रीच्याही रूपामध्ये येऊ शकते. परस्त्रीच्या रूपात आली तर हे बंधन आहे, कळतं. आपली पत्नीच्या रूपामध्ये आली तर हे बंधन आहे, कळत नाही. पडत अनुकूल प्रतिकूल दोन्ही आहे. परमार्थाकरता आणि प्रपंचाकरता दोन्ही दृष्टीने अनुकूल आणि प्रतिकूल रूपता धारण करून येणारं बंधन आपल्याला दिसून येतं. तुकोबारायांना दोन्ही बंधनं कळत होती. परस्त्री आली तेव्हा जाई होतो माते म्हणून तुकाराम महाराज त्याही बंधनातून बाहेर पडले. आणि स्वस्त्रीच्या संबंधामध्ये बाई कोण आपल्या घराला कशाला येतो, काय ज्याचा त्याला धंदा नाही, देवासाठी झाले, ब्रह्मांड सोय रे असं म्हणून तिला उपदेश करून तिलाही आपल्या बरोबर बंधमुक्त तुकोबाराय करू शकतात. दोन्ही बंधनं अनुकूल रूप धारण करून येऊ देत अथवा प्रतिकूल रूप. बंधन ज्याला कळतं तो बंधनाकडेच पाहतो, त्याच्या आविर्भावाकडे बघत नाही. बंधनाची अभिव्यक्ती कशी झाली याला तो महत्व देत नाही. अभिव्यक्ती कोणती जरी झाली, आविर्भाव कसाही जरी असला तरी ते बंधन आहे या स्वरूपाकडे तो बघतो. उदाहरण अनेक आहे, आपल्याला अधिक वेळ मी त्याच्यात घेत नाही आपला. म्हणून ज्ञानोबाराय विचार करतात. ज्ञानोबाराय आपल्याला भगवंताच्या मुखातून सांगतात ते सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे. ते माझ्या बोधी वायाने होऊन जाईल, चिंता करू नको. माझ्या बोधी म्हणजे माझ्या ज्ञानामध्ये, वायाने म्हणजे निवृत्त होऊन जाईल, काही चिंता करू नको. आता इथं अजून एक विचार मला थोडा पुढे मांडायचा आहे, तोही सांगतो. काय आहे? सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे. म्हणजे काय झालं? दुजेपणे उरणं हे पाप आहे. किंवा पाप जे आहे, सर्व बंधनाचं कारण असणारं जे पाप, ते पाप दुजेपणा निर्माण करतं. म्हणजे काय झालं? पाप भेद निर्माण करतो आणि हा भेद म्हणजेच बंधन आहे. संगती लावून घ्या. कोणत्याही अर्थाने इथं तिन्ही शब्द महत्वाचे. सर्व बंध एक, पाप दुसरा शब्द आणि भेद तिसरा शब्द. भेद, पाप आणि सर्व बंध या तीन शब्दाची संगती कोणत्याही अर्थाने लावून घ्या. पाप भेद निर्माण करतं, भेद हेच बंध आहे, हाच बंध आहे असं चिंतन करा. किंवा पाप बंध निर्माण करतं आणि बंध निर्माण होणं म्हणजेच जीवनामध्ये भेद शिल्लक राहणं, अशी संगती लावून घ्या. कोणत्या अर्थाने लावता येते आपल्याला? संगती दोन्ही अर्थाने लागते. पण पाप हेच बंधन आहे हे एकूण याच्यातून ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. श्लोकामध्ये भगवंताचा शब्द काय? भगवान असं बोलतात, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व पापेभ्यो या शब्दाचा ज्ञानोबारायांनी केलेला अर्थ सर्व बंध लक्षणे असा आहे. सर्व पाप म्हणजे सर्व बंध. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी पाप या शब्दाचा अर्थ बंधन असा केलेला आहे. पाप म्हणजे बंधन, बंधन म्हणजे पाप, असा सरळ सरळ अर्थ आपल्याला इथं ज्ञानोबाराय सूचित करतात. आता बंध म्हणजे पाप, बंध म्हणजे भेद, भेद म्हणजे पाप, पाप म्हणजे भेद, ही जी सगळी संगती आहे, या संगतीचा थोडा शब्दाचा विचार केला तर पाप म्हणजे बंध हा अर्थ लक्षात घेऊन, बंध म्हणजे नेमकं काय? फक्त पापच. ज्ञानोबारायांनी त्याच्यामध्ये भेद हा एक शब्द त्याच्यामध्ये घातला. पापानं निर्माण केलेला भेद हा बंध, पापानं निर्माण केलेला बंध हाच भेद, अशी दोन्ही अर्थांनी संगती लावा. आता ज्ञानोबारायांनी याचा विचार करत असताना, या पापाचा विचार करत असताना, हे पाप म्हणजेच परमात्म्यापासून भेद निर्माण करणार आहे. पाप पाप पुण्य पुण्य म्हणजे काय आहे याचा आपण 9व्या अध्यायामध्ये चला ना. स्वर्गाचं चिंतन करताना ज्ञानोबारायांनी दोन पद्धतीच्या पाप पुण्याचा विचार आपल्या समोर मांडला. पापाचा पुण्याचा विचार मांडला.
एक पुण्यात्मक पाप आहे, एक पापात्मक पाप आहे. ज्ञानोबांनी सरळ, मला ती ओवी सगळ्यांच्या माहितीची आहे, सरळ सांगतो. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. मला ज्याच्याने प्राप्त होता येतं ते शुद्ध पुण्य. जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. शुद्ध पुण्य म्हणजे परमात्म्याला प्राप्त होणं आहे. झालं? इथपर्यंतचा विचार करून भगवान थांबून स्वर्गाचं वर्णन जर भगवंतांनी तिथे केलं असतं तर काही म्हणणं नव्हतं. त्याच्या पुढे एक वाक्य ज्ञानोबारायांनी भगवंताच्या मुखामध्ये घातलं. ज्ञानोबाराय म्हणतात, आणि मजची माझी असता जेणे मी दुरी होय पंडू सुता, हे पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. भगवान म्हणतात, अर्जुना मी सर्वांच्या मध्ये असताना मी दूर आहे भेद, मी दूर आहे असं जे म्हणतात, मी दूर आहे असं म्हणताना त्याला जे पुण्य म्हणतात, ते पुण्य म्हणताना यांची जीभ कशी तुटत नाही रे. म्हणजे मी दूर, सर्वांमध्ये मी असताना मी दूर आहे म्हणणं हे पाप आहे. हे आपल्याला भगवंतांनी या ओळीमधून दाखवून देत. पुण्य असे म्हणतात जीवन तुटे काही, त्यांना लाज कशी वाटत नाही. मी त्याच्यामध्ये असताना त्याला ते पुण्य म्हणतात आणि मी दूर आहे त्याला ते पुण्य म्हणतात. चला आपल्याला यात्रेला जायचंय. यात्रेला कशा करता? अहो यात्रेला गेल्याने पुण्य मिळतं. यात्रेला कुणा करता? अरे देव आहे तिथं, आणि तुझ्या हृदयात नाही का? हृदयातला देव सोडून म्हणजे यात्रेला जाणं चूक आहे असं माझं म्हणणं नाही. अधिकार भेदाने विचार केला तर यात्रेला जावंच लागतं. जवळ सकळ सिद्ध आहे वगैरे तुकाराम महाराजांनी ती आज्ञा दिली आपल्याला. पण एकदा तो अधिकार सिद्ध झाला की तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे असं बंधन नाही. तीर्थवरती भाव धैर्य करुणा, शांती दया पाहुणा हरी करी भाव धरी. पण एरवी जर तो अधिकार नसेल तर तीर्थयात्रेत जाय चुको नको. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. दोन्ही भूमिका आहेत संतांच्या. एके ठिकाणी नुसता भाव धरवायला सांगितलं, एके ठिकाणी जायलाच सांगितलं. जायला ज्यांना सांगितलं त्यांचा अधिकार निम्न आहे, भाव धरायला ज्यांना सांगितलं त्यांचा अधिकार श्रेष्ठ आहे. सरळ अर्थाने विचार करा. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, ते पुण्य ऐसे म्हणतात जीवन तुटे काही. म्हणजे ते पुण्य नाही हे यांना कळत कसं नाही, त्यांना शिक्षा कशी मिळत नाही. अशा पद्धतीचं आश्चर्य भगवंतांनी या ओवीमध्ये व्यक्त केलं. कशाला? जेणे मी दुरी होय पंडू सुद्धा ते पुण्य ऐसे म्हणतात. मी सर्वांमध्ये असताना सुद्धा मी लांब आहे असं म्हणताना त्या लांबपणाला पुण्य जे म्हणतात त्यांची जीभ कशी तुटत नाही. म्हणजे दूर मानणं हे पाप आहे हे भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये स्पष्ट केलं. भगवंतापासून लांब जाणं आणि भगवंताला स्वतःपासून लांब समजणं यालाच ज्ञानोबाराय पाप असं म्हणतात. यालाच भगवान पाप असं म्हणतात. एका भक्तांनी वर्णन केलंय, सहानिही तन महाछिद्रम साच अंध जड मूढता यद मुहूर्तम क्षणम वापी वासुदेवो न चिंत्यते. तो महात्मा असं म्हणतो, सहानिही तीच जीवनातली फार मोठी हानी आहे. तर महाछिद्रम आपल्या जीवनाला पडलेलं ते सगळ्यात मोठं छिद्र आहे. साच अंध जड मूढता, हाच अंधपणा आहे, हाच बुद्धीचं हेच जडत्व आहे आणि हाच मूर्खपणा आहे. काय मूर्खपणा, काय अंधता, काय जडता, कोणती जीवनामधली हानी? त्यांनी सांगितलं, यद मुहूर्तम क्षणम वापी. अर्धा क्षण जरी देवाला आपण विसरलो तर हीच जीवनातली सगळ्यात मोठी हानी आहे. या मुहूर्तम क्षणम वापी वासुदेवो न चिंतते. भगवंताचं अर्धा क्षण सुद्धा चिंतन न करणं हीच जीवनामध्ये मूर्खता आहे. हीच जीवनामध्ये अंधता आहे. हाच जीवनाचं जडत्व आहे. हीच जीवनातली हानी आहे. हेच जीवनाला पडलेलं सगळ्यात मोठं छिद्र आहे. तुकाराम महाराजांनी तरी वेगळं काय चिंतन केलं? नारायणाची या लोपे घडली अवधीच पापे. भगवंताचा विसर पडणं म्हणजे सगळी पाप त्याच्यामध्ये आली. बाकी काही भाव, देवाचा विसर पडू नये हे चिदान देवा, विसर पडू नये देवाचा. बाकी काहीही भाव, शरीराचा विसर पडावा चांगली गोष्ट आहे, घरादाराचा विसर पडावा उत्तम आहे, आणखी संपत्तीचा विसर पडावा चांगली गोष्ट आहे, उपाधीचा विसर पडावा फारच चांगली गोष्ट आहे, स्वतःच्या ऐश्वर्याचा विसर पडावा चांगली गोष्ट आहे, स्वतःच्या स्थानाचा विसर पडावा चांगली गोष्ट आहे, जगाचा विसर पडावा चांगली गोष्ट आहे.
पण देवाचा विसर पडू नये, भगवंताच्या नामाचा विसर पडू नये. जांभई आली तरी राम राम आणि झोपेतल्या झोपेत कूस बदलली तरी राम राम म्हणलंच पाहिजे. शरीराला जिभेला तेवढी सवयच पाहिजे की नुसती मान हल्ली तरी राम म्हणूनच हल्ली पाहिजे. दुसरा काही विचार नाही, फक्त परमात्म्याचं अखंड चिंतन करणं हेच जीवनामध्ये पुण्य आहे. देव अंतरे ते पाप कोठे उगवा संकल्प, तुकोबाराय बोलतात देव अंतरे ते पाप. देवापासून लांब जाणं हेच पाप आहे. प्रपंचाच्या जवळ जाणं हेच पाप आहे. आसक्ती निर्माण होणं पाप आहे. संकल्प निर्माण होणं पाप आहे. पण सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल तर देवांतरे ते पाप, नारायणाची आलोपे हेच पाप. खरं पाप दुसरं पाप नाही. म्हणून भगवान बोलतात अर्जुना, माझ्याशी भेद निर्माण करणं हेच जर पाप असेल आणि पापानं तो भेद निर्माण होणार असेल आणि भेद निर्माण होणं हे जर पाप असेल तर माझ्या बोधी वायाने होऊन जाईल. तो भेद माझ्या स्वरूपामध्ये निवृत्त होऊन जाईल आणि भेद गेला की पापही निवृत्त होऊन जाईल. कारण भेदामुळे पाप निर्माण झालं. भेद कशामुळे निर्माण झाला? अज्ञानामुळे. अज्ञान आता संगती लावायची तर तशी संगती लावा. अज्ञानामुळे भेद निर्माण झाला, भेदामुळे संकल्प विकल्प निर्माण झाले, संकल्पामुळे क्रिया निर्माण झाली, क्रियेमुळे पाप पुण्य निर्माण झालं. म्हणजे या पापाचं मुख्य कारण आहे भेद, अज्ञान. अज्ञान हे जर कारण असेल तर माझ्या बोधी माझ्या स्वरूपाच्या ज्ञानानं माझ्या बोधानं वायाने होऊन जाईल. ते सगळं अज्ञान निवृत्त होऊन जाईल आणि अज्ञान निवृत्त झालं की अज्ञानकारी असणारा भेद आणि भेदकारी असणारा पाप ते सगळंच आपोआप निवृत्त होऊन जाईल हे भगवान बोलले. अजून एक अर्थ याचा थोडा अजून एक वेगळा माझ्या बुद्धीला जाणवला म्हणून सांगतो. थोडं चिंतन करताना काही लक्षात आलं तेवढं बोलतो. योग्य अयोग्य तुम्ही तपासून पहा, चुकत असेल तर मला सांगा, दुरुस्ती करून घेताय. ज्ञानोबा इथे काय बोलले? सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे. मागच्या ओळीमध्ये ज्ञानोबा काय म्हणाले? भगवान काय म्हणाले? तुझे पाप पुण्य पाही मीच होईल. आता गंमत याच्यात आहे, मागच्या ओळीमध्ये जर पाप पुण्य मीच होईल असं म्हणाले, तिथं पापाबरोबर पुण्याचाही निर्देश बंधन या अर्थानं ज्ञानोबांनी केला. बरोबर? तुझे पाप पुण्य पाही मीच होईल, पापही मीच होईल आणि पुण्य मीच होईल. काही त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायचं कारण नाही, झाला विचार आपला. पण या ओळीमध्ये बोलत असताना ज्ञानोबा पुण्याचा निर्देश करत नाही. पुण्याचा निर्देश करत नाही. सर्व बंध लक्षणे पुण्य पापे उरावे दुजेपणे का पापे उरावे? नुसतं पापे उरावे. मागच्या ओवीमध्ये जर पाप पुण्य मीच होईल असा शब्द दिला आणि मागच्या ओवीतच पाप पुण्य परमात्मा झाले तर आता पुन्हा कोणते पापे उरावे राहिले? उरलेलं पाप आता कोणतं राहील? पाप पुण्य जर भगवान होऊनच गेले तर भगवान पाप पुण्य झाले म्हणल्यानंतर पाप संपायला पाहिजे की नाही? संपायला पाहिजे. मग पुढच्या ओळीमध्ये अजून पुन्हा पापे उरावे, आता कोणतं पाप उरलं? आता उरलं काय म्हणून उरावे दुजेपणे हे भगवान बोलतात. उरावे हा शब्द पुन्हा शिल्लक राहिलं या अर्थाने भगवंताने वापरलं. उरणं म्हणजे काय? सगळ्यांचं जेवण झालं आणि थोडं जेवण उरलं म्हणजे काय? शिल्लक राहिलं. मागे शिल्लक राहिलं. काय काय उरलं? काही नाही, फार काही उरलं नाही. एखाद दुसरी पोळी उरली असेल, वाटीभर भात उरला असेल, फार काही उरलं नाही असंही मनुष्य म्हणतो. नाही तर फार उरून बसलो, हंडाभर भात उरलाय, घाटावर नेऊन वाटून टाका म्हणेल की नाही? काहीतरी उरलं, काही ना काहीतरी मागे उरतं. उरलेलं भगवान खाईल न खाईल नंतरचा प्रश्न. तो नंतरचा प्रश्न. आयसा भुकाळू हा नंदाचा गोवर. तो आहे खरंच आहे. काय ते नाही, ते थोडं झालं सुरुवात. माझ्या मीपणाचा करोनी फराळ उरले खावयासी बैसला सकळ. ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ यासी नपुरेची ग्रासिता माझा खेळू. माझा सगळा खेळ सगळा संसार ग्रासिता यासी नपुरे. त्याला संसार कमीच पडतो, तो शिल्लक काही ठेवत नाही. गोष्ट खरी आहे. मग पाप पुण्य मीची होईल म्हणल्यानंतर मग उरे कशा करता? कोणतं पाप उरलं? म्हणून त्याची चर्चा ज्ञानोबांनी पुन्हा करावी. पाप पुण्य मी होईल, संपला विषय. तुझं पापही संपलं, तुझं पुण्यही संपलं. आता तुला भोगायला पापही मी ठेवलं नाही, पुण्यही ठेवलं नाही. असं झालेलं असताना पुन्हा सर्व बंध लक्षणे फक्त पापेच उरावे, पुण्य उरावे नाही. पापे उरावे दुजेपणे असं
असं कोणतं पाप उरलं? उरण्याचा जो विषय ज्ञानोबा इथं बोलतात, पापे उरावे या शब्दामुळे मी तिकडे प्रवृत्त झालो. काय उरावे, का उरलं म्हणून सांगतात? उरलेलं पाप कोणतं? कर्माची संगती किंवा कर्मफलाची संगती लावत असताना 3 पद्धतीच्या कर्माचा विचार आपल्याला वेदांतामध्ये पाहायला सापडतो. संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. प्रारब्ध, संचित, क्रियमाण या तिन्हीच्या व्याख्या काय काय करतात? केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण, आणि पुढं प्रारब्ध ते जाण, उरित, उरले ते. उरले हा शब्द लक्षात घ्या. केले त्याला क्रियमाण म्हणा, भोगून झालं त्याला संचित म्हणा, आणि जे भोगण्याकरता उरलं त्याला म्हणा प्रारब्ध. प्रारब्ध ते जाण, उरित, उरले ते. उरले शब्द वापरला की नाही? सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे. म्हणजे काय राहिलं मागे? प्रारब्ध राहिलं. पाप पुण्य मी होईल, तुझं संचित क्रियमाण मी होऊन जाईल, प्रश्न नाही त्याचा. पण मागे पाप उरेल त्याची संगती काय लावायची? भगवान सांगतात ते माझ्या बोधी वायाने होऊन जाईल, तू त्याची चिंता करू नको. तुझं जे उरलेलं आहे त्याची संगती काय? माझ्या बोधी वायाने होऊन जाईल याची संगती. आता पुन्हा विषय तोच आहे, काल परवा आपण बोललो तोच विषय, फक्त संगती थोडी वेगळी लावा. उरलेल्या पापाची संगती माझ्या बोधामध्ये निवृत्त होऊन जाईल. प्रारब्ध असं भगवंताच्या चिंतनात, परमात्मा स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानात प्रारब्धाची निवृत्ती आहे का? हा पुन्हा तोच प्रश्न आहे ज्याची चर्चा आतापर्यंत खूप वेळेला झालेली आहे. तोच प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय की भगवंताच्या स्वरूप ज्ञानामध्ये त्याचं प्रारब्ध निवृत्त होतं का? प्रमाण त्याला पुन्हा तीच आहे. पूर्व पक्षातली प्रमाण बघायची झाली तर पुन्हा तीच प्रमाण आपल्याला देता येतील. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, इथं सर्व शब्दाचा अर्थ प्रारब्ध सोडून सर्व अशी सगळ्या भाष्यकारांनी लावलेली संगती आहे. प्रारब्ध भोगून संपवावं लागतं. भगवान कोणाचे प्रारब्ध अशा पद्धतीनं संपवत नाही. भक्ताचं चिंतन सोडून द्या. पण इथं बोधी शब्द वापरलाय. बोध हा शब्द ज्ञानाच्या संबंधानं, मग जीवन मुक्ताला त्याचं प्रारब्ध आहे की नाही? आहे. मग त्याचं प्रारब्ध वायाने कसं होऊन जाईल अशी शंका पुन्हा पूर्व पक्षामध्ये यायच्या, ते येतीलच. त्याचं उत्तर फक्त देतो आणि पुढे चालतो. ऐका, त्याच्या उत्तराची संगती काय लावायची? माझ्या प्रारब्धाची व्यवस्था कशी लावायची? त्याचं चिंतन करताना माझा बोध झाला की तू जीवनमुक्त होशील. परमात्मा स्वरूपाचा यथार्थ बोध झाला, जीवनमुक्ती प्राप्त झाली. जीवनमुक्तीचा विचार करताना विदेहमुक्ती आणि जीवनमुक्ती या मोक्षाच्या दोन्ही प्रकारांचा विचार करताना जीवनमुक्त कोण आहे आणि विदेहमुक्त कोण आहे? विदेहमुक्ताच्या संबंधामध्ये सगळं संपलेलं असतं आणि देहपातही होतो, तो पुन्हा जन्माला येत नाही, तो विदेहमुक्त. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे, तो विदेहमुक्त. या ज्ञानोबरांच्या एकाच ओळीत ही दोन्ही सांगायची झाली तर मरणा आईकडे मज मिळवणी गेले पुढे हे जीवनमुक्त, ते मरणी आणि एकीकडे जातीला केली ती विदेहमुक्त. एकाच ओळीमध्ये दोन्ही प्रकारांचं चिंतन ज्ञानोबरांनी केलं. मरणा आईकडे मज मिळवणी गेले जीवनमुक्त, मरणी विदेहमुक्त. देहही पडला आणि अंतःकरणातल्या इच्छाही संपून गेल्या. काय आहे? वेदांतामध्ये जीवाचा विचार करत असताना जीव जन्माला येताना 3 पद्धतीच्या शक्ती घेऊन जन्माला येतो असं चिंतन केलं. एक त्याची इच्छा शक्ती आहे, एक त्याची कर्तृशक्ती आहे आणि एक त्याची ज्ञान शक्ती. अशा 3 शक्ती घेऊन जीव जन्माला येतो. याच्यातल्या ज्ञान शक्तीचा विचार आता करू नका. 2 शक्तींचा विचार करा. एक कर्तृशक्ती आहे आणि एक इच्छा शक्ती आहे. जीव जन्माला येतो, कर्तृशक्ती आहे की नाही? हातपाय हलवतो की नाही? काही दुधाची अपेक्षा ठेवतो की नाही? हा दूध ओढतो की नाही? ही सगळी त्याची क्रियाशक्ती झाली. आणि मला दूध मिळावं म्हणून रडतो की नाही? ही त्याची इच्छा शक्ती झाली. गंमत काय होते? वेदांतांनी केलेलं चिंतन आपण लक्षात घ्या. गंमत काय होते? बऱ्याच वेळेला साधनेने म्हणा किंवा साधना न केल्याने म्हणा एखाद्याची क्रियाशक्ती संपून जाते आणि इच्छाशक्ती जिवंत राहते. काही जणांची इच्छाशक्ती संपून जाते
आणि क्रियाशक्ती जिवंत राहते. काही जणांची क्रियाशक्तीही संपून जाते आणि इच्छाशक्तीही संपून जाते आणि काही जणांची क्रियाशक्तीही जिवंत राहते आणि इच्छाशक्तीही जिवंत राहते. 4 विकल्प या 2 प्रकारात करा. काय काय होतं पहा. मी एकेका वाक्यात सांगतो, मला विस्तार करायचा नाही, तिथे अडकायचं नाही. मला जायचं जीवनमुक्त आणि विदेहमुक्ताकडे. काय काय होतं, ज्याची क्रियाशक्ती ही जिवंत आहे, इच्छाशक्ती ही जिवंत आहे, तो जीव तुमच्या आमच्यासारखे. आपली क्रियाशक्ती जिवंत आहे, इच्छाशक्ती जिवंत आहे. मला लोकांनी चांगलं म्हणावं, मला चांगलं घर मिळावं, मला चांगली गाडी मिळावी, मला देह चांगला मिळावा, मला रोग होऊ नये, या सगळ्या इच्छा आपले जिवंतच आहेत की नाही? जिवंतच आहे. आणि त्याच्याकरता प्रयत्न करणं चालूच आहे की नाही? चालूच आहे. म्हणजे आपली इच्छाशक्ती जिवंत आहे, कर्तृशक्ती जिवंत आहे, सोडून द्या. दुसरा वर्ग असा आहे ज्याची क्रियाशक्ती संपलेली आहे पण जीवन इच्छाशक्ती जिवंत आहे. ऐका, क्रियाशक्ती संपली आणि इच्छाशक्ती जिवंत आहे, त्याला पुनर्जन्म आहे. कारण का, शरीर थकलं म्हणून पडलं, आज समाधान नाही, अजून इच्छा आहेच आहे, हे मिळावं ते मिळावं, आणि जी इच्छा शेवटी असते ती त्याच इच्छेच्या आधाराने पुढचा जन्म सिद्ध होतो. त्यामुळे इच्छाशक्ती जिवंत राहिली, कर्तृशक्ती संपून गेली, त्याला पुनर्जन्म आहे. ज्याची कर्तृशक्ती राहिलेली आहे जिवंत पण इच्छाशक्ती संपून गेलेली आहे, तो जीवनमुक्त आहे. इच्छा संपून गेल्या, आता मिळवण्यासारखं काही राहिलेलं नाही. आत्मानं चेत द्विजानीयात अयमस्मिति पुरुषात किमर्थं कस्य कामाय शरीरमनुसंवरे. इच्छाशक्ती संपून गेली त्याची, त्याला काही मिळवायचं राहिलेलं नाही. धन्यहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्न. मला मिळवण्यासारखं आता या जगतामध्ये काही राहिलं नाही. एक परमतत्व मिळालं, आता मला काहीही नको, काम नाही, झालो काही रिकामा, असं म्हणणारे जे आहेत त्यांच्या इच्छा संपून गेल्या. गेले आशा पाश निवारवली. आशा त्यांची संपून गेली, पाश त्यांचे संपून गेले, सर्व इच्छा संपून गेल्या. आता कोणती इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये जिवंत राहिली नाही असा अनुभव त्यांना येतो. पण प्रारब्ध संपलं नाही म्हणून त्यांची कर्तृशक्ती मात्र जिवंत आहे. ते चालतात, बोलतात, हसतात, लोकांमध्ये येऊन मिसळतात, इतरांशी संभाषण करतात, जेवायला वाढलं की भरपूर जेवतात. इच्छाशक्ती संपली म्हणजे काय, पोट भरायचं नाही का? भरपूर जेवतात, काही कमी नाही. किती वाढा त्यांना कमीच पडतं. भगवत चिंतनामध्ये किती चाललंय कळतच नाही ना पोटामध्ये. कारण नामाची, देवाची आवड संपत नाही. आणि कवळोकवळी नाम घ्यावे गोविंदाचे असल्यामुळे ती नाम घेता घेता घास खायचा असतो. नामाची आवड संपत नाही, घास थांबत नाही, जेवतात. कर्तृशक्ती जिवंत आहे, इच्छाशक्ती संपून गेली, जीवनमुक्त. आणि चौथा वर्ग असा आहे त्याची क्रियाशक्तीही संपते आणि इच्छाशक्ती संपते, तो विदेहमुक्त. मला फरक इथं सांगायचा आहे. विदेहमुक्ताची क्रियाशक्ती ही संपली, जीवनमुक्ती संपली. पण जीवनमुक्ताची फक्त इच्छाशक्ती संपली, कर्तृशक्ती अजून जिवंत आहे. हा जो जीवनमुक्त आहे, या जीवनमुक्ताचा विचार मला आपल्या समोर ठेवायचा आहे. विदेहमुक्त झाला, त्याच्या पापपुण्याचा हिशोब मांडायचं कारण नाही, त्याच्या प्रारब्धाचा हिशोब मांडायचं कारण नाही, त्याचं सगळंच संपलं, विचार करूच नका. पण जीवनमुक्त आहे, कारण ज्ञानवराय काय बोलले, सर्व बंध लक्षणे पापे उरावे म्हटलं की नाही. अजून जर पापपुण्य पाही मीच होईल म्हणल्यानंतर पुन्हा जर पापे उरावे असं म्हटलं असेल तर उरलेलं पाप म्हणजे प्रारब्ध. आणि प्रारब्धाची संगती जीवनमुक्ताच्याच संबंधात लावावी लागते, विदेहमुक्ताला प्रारब्ध नसतं. मग आता जीवनमुक्त आणि विदेहमुक्त यांच्यामध्ये फरक सांगताना प्रारब्धाची संगती जर जीवनमुक्ताकडे लावायची असेल तर त्या प्रारब्धाच्या अनुषंगानं विदेहमुक्तापेक्षा जीवनमुक्ताच्या ठिकाणी 5 गोष्टी वेदांतांनी जास्त मानल्या. ज्ञानरक्षा, तप, विसंवादाभाव, दुःख निवृत्ती आणि सुखाविर्भाव. 5 गोष्टी जीवनमुक्ताच्या संबंधात प्रारब्धाचं चिंतन करण्याकरता म्हणून वेदांतांनी अधिक मानल्या. त्याच्यात ज्ञानरक्षा करायचं म्हणजे काय वगैरे मला 4 गोष्टी सांगायच्या नाही. मला सांगायची एक गोष्ट, तप. जीवनमुक्ताकडून घडलेलं जे तप असतं त्या तपाचं काय होतं. वेदांतांनी चिंतन सांगताना, उपनिषदांनी चिंतन सांगताना त्याचा विचार असा सांगितलाय की जीवनमुक्ताकडून जे तप घडतं
ते तप लोकसंग्रहाकरता उपयोगी ठरतं. त्याच्याकडून लोकसंग्रह होतो. जीवनमुक्त असला तरी लोकसंग्रह होतो. या लोकसंग्रहाचे अधिकारी 3. एक त्याचे भक्त आहेत, दुसरे त्याचे शिष्य आहेत आणि तिसरे तटस्थ आहेत. भक्त आणि शिष्य हे जे आहे, भक्त प्रत्येक भक्त हा त्याचा शिष्य असेलच असं नाही, आणि शिष्य हा कदाचित भक्त असेलच नाही असं म्हणायचं कारण नाही. परंतु शिष्य आणि भक्त काय करतात, हे दोघेही त्याची पूजा अर्चा करतात. भक्तालाही तो आपला पूज्य वाटतो, आपलं उपास्य वाटतं, म्हणून त्या जीवनमुक्ताची तो पूजा करतो. रोज जातो, त्याला हार घालतो, त्याच्यासमोर काही दक्षिणा ठेवतो. तो घेतो का नाही नंतरचा प्रश्न आहे. घेतला तर जीवनमुक्त होईल का नाही हाही नंतरचाच प्रश्न आहे. परंतु पेढे ठेवतो, काही फळं ठेवतो, त्याला नमस्कार करतो, त्याला काही प्रश्न विचारतो, त्याच्याकडून काही ज्ञान संपादन करून घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्याबद्दलचा पूज्य भाव आपल्या कृतीतून तो प्रकट करतो. भक्तही करतो आणि शिष्यही करतो. हे दोघांनी केलं पाहिजे. कारण असं आहे, जीवनमुक्ताची किंवा अशा पद्धतीनं परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्यांची सेवा करणं, त्या पुरुषाची पूजा करणं. पूजा करणं म्हणजे सेवा करणं. सेवा करणं म्हणजे भजन करणं. कोणत्या अर्थाने घ्या, कोणत्या अर्थाने घ्या, भज सेवायाम याच्यावरून घ्या, काही घ्या. सेवा करणं, पूजा करणं असं जर केलं तर त्याचा परिणाम सांगताना मुंडकाने असा परिणाम सांगितलाय, यम यम लोकम मनसा संबिभरती. अशा पद्धतीनं त्याची जे उपासना करतात, तस्मात आत्मज्ञम ही अर्चय भूती कामा. अशा पद्धतीनं जीवनमुक्ताची उपासना करणाऱ्या माणसांना, भक्तांना अथवा त्याच्या शिष्यांना मनात जे जे येईल ते त्यांना प्राप्त होईल अशा पद्धतीचं फल मिळत असतं. म्हणून ज्ञानोबाने चिंतन करताना पसायदानामध्ये जो जे वांछिल तो ते लाभो असं म्हटलं, पण भजी जो आदिपुरुषी हे म्हटलं. त्या आदिपुरुषाच्या भजनामध्ये जो जे वांछिल तो ते लाभो मिळेलच, प्रश्न नाही. जीवनमुक्ताच्या पूजनामध्ये सुद्धा त्या भक्तांना अथवा शिष्यांना त्याची पूजा केली, त्याच्याबद्दलचा सद्भाव ठेवला, त्याच्याबद्दल पूज्य भावना ठेवून त्या पूज्य भावनेची काही अभिव्यक्ती आपल्या कृतीतून केली तर त्याला जो जे वांछिल तो ते लाभो. त्याला ज्याची अपेक्षा आहे ते त्याला मिळत जातं. मुंडकोपनिषदामध्ये आलेला विचार ते त्याला मिळत जात, म्हणून ते त्याची उपासना करतात. आता तिसरा एक प्रकार आहे तो तटस्थ लोकांचा. या तटस्थ जे लोक आहेत, त्या जीवनमुक्ताचं चिंतन करणारे, जीवनमुक्ताकडे पाहणारे, त्याच्या संबंधात आलेले जे तटस्थ लोक आहेत, या तटस्थ लोकांमध्ये 2 प्रकार आहेत. एक सन्मार्गवर्ती तटस्थ आहे आणि एक असन्मार्गवर्ती तटस्थ आहे. उपनिषदाने केलेलं चिंतन आहे, माझ्या मनाचं काही मी बोलत नाही. एक सन्मार्गवर्ती तटस्थ आहे. ते काय करतात, त्या जीवनमुक्ताकडे पाहून आपला आदर्श त्याला मानतात आणि त्याच्या पद्धतीनं आपलं जीवन घडावं याच्याकरता प्रयत्न करतात. यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तद्देवेतो जनाः यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. लोकस्तदनु वर्तते या लोकः या पदाचा अर्थ करताना हे सन्मार्गवर्ती लोक आहेत. तद अनुवर्तते, त्याचं अनुसरण करतात, त्यांच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न करतात. ते जशी साधना करतात तशी साधना करण्याचा प्रयत्न करतात. ते जसं ज्ञान मिळवण्याकरता त्यांनी जसा काही प्रयत्न केला तसा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी ते ज्ञान आपल्याला व्हावं, त्याच्यासारखी आपली अवस्था व्हावी, हे त्याचं जीवन डोळ्यासमोर आदर्श ठेवून त्या पद्धतीनं आपल्या जीवनाची आखणी करणारे हे सन्मार्गवर्ती तटस्थ आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तो असन्मार्गवर्ती तटस्थ लोकांचा आहे. हा जो वर्ग आहे, हा वर्ग त्याचा भक्तही नसतात. हे या वर्गातले हे जे असन्मार्गवर्ती तटस्थ आहेत ना, ते त्यांचे भक्तही नसतात. त्यांच्याबद्दल फार काही त्यांना आसक्ती असते असं नाही, पण अश्रद्धाही नसते. ते त्याची स्तुती फार करत नसते, पण निंदा अजिबात करत नाही. ते कदाचित त्याच्या फार जवळ जात नाहीत, पण त्याच्याकडे बघताना मात्र त्यांची दृष्टी चांगलीच असते. याचा त्याग करावा अशी त्यांची भूमिका नसते, पण जवळ जाणं हे त्यांना त्या वेळेला आवडत नाही. अशा उदास वृत्तीचे जे लोक असतात तेही एका अर्थानं त्यांची उपासनाच करत असतात. ते उदास असतील पण त्यांचे निंदक नाही. कदाचित त्यांचे स्तुतीपाठकही नसतील, पण त्यांचे निंदक तर नक्कीच नसतात. असे जे उदास लोक असतात ते असन्मार्गवर्ती तटस्थामध्ये येतात.
ते त्यांना अवलोकन करत असतात, त्यांचं बघत असतात, त्यांच्याकडून नुसतं बघून बघून काही शिकण्याचा प्रयत्न करत असतात. अशी जे तटस्थ लोक आहेत, तटस्थतेनं निर्विकार मनानं त्याच्याकडे बघत असतात, अशा लोकांवर कृपा दृष्टी करून त्यांच्या पापाचं हरण तो जीवनमुक्त करत. तो जीवनमुक्त फक्त कृपा दृष्टी ठेवतो त्यांच्यावर, त्यांच्याशी बोलत नाही, काही नाही. ते जवळ आले, लांबून बघत असले तर सगळ्यांना बघता बघता त्यालाही बघतो आणि त्याला बघितल्याबरोबर त्याच्या पापाचं निराकरण करून टाकतो. जीवनमुक्त त्याला हे फल देतो. परंतु या जीवनमुक्ताच्या संबंधानं तिघांना 3 फल मिळतात असं उपनिषदाने आपल्याला सांगितलं. या आता हा जीवनमुक्त आहे. येणारा भक्त, येणारा शिष्य रोज त्याला हार घालतोय, त्याच्यासमोर पेढ्याचा पुडा ठेवतोय, फळ ठेवतोय, त्याला काही दक्षिणा ठेवतोय. जसा भक्त असेल, जशी त्याची भावना असेल, त्यांनी ठरवलेलं असेल त्या पद्धतीनं रोज 1000 ठेवेल, 10,000 ठेवेल, 100 ठेवेल, 5 रुपये ठेवेल, 1 रुपया ठेवेल, 1 पैसा ठेवेल, प्रश्न त्याचा नाही आहे. किती आतापर्यंत त्याने साठवलेलं द्रव्य त्याच्याकडे जमा असतं. तो जीवनमुक्त काय करेल, त्याला पैशाची काही घेणं देणंच नाही. कोणी येईल त्याला तो प्रसाद म्हणून फळं वाटून टाकेल, कोणी त्याला पेढे ठेवेल, घेऊन जा बाबा, तुम्हाला भूक लागली पेढे खा, देऊन टाकेल त्याला. परंतु त्याच्याजवळ जमलेला पैसा, त्याला लोक पैसा देतील, पण त्याने कुणाला पैसा दिला तर लोक ते स्वीकारणार ना. तुमच्याकडून कसे पैसे घ्यायचे? अरे साध्या महाराजाकडून टोल घेत नाही, जीवनमुक्ताकडून पैसे घेतील काय लोक? जीवनमुक्ताकडून नाही, त्याच्याकडून. मग त्याचा पैसा त्याच्याकडे जमा होत राहतो. त्याचं काय करायचं? उपनिषदाने त्याचं चिंतन करताना असं सांगितलंय, तस्य पुत्रः दायमुपयन्ति. त्यांच्या पुत्राला त्यांचा पैसा मिळतो. त्यांच्याकडून जीवनमुक्त झाल्यानंतरही त्यांच्याकडून किंवा जीवनमुक्ती व्हायच्या आधी त्यांच्याकडून जे धर्मकृत्य घडलेलं असेल ते धर्मकृत्य कुणाला जातं? सुहृदा साधुकृत्य. सुहृद, त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांची संपत्ती त्यांच्या पुत्रांना मिळते. त्यांच्या ठिकाणी असणारं पुण्यफल हे त्यांच्या सुहृदांना मिळतं. आणि द्विषंतः पापकृत्यम, आणि त्यांचा द्वेष करणाऱ्यांना पाप मिळतं. त्या जीवनमुक्ताचं जे पाप शिल्लक राहिलेलं असतं ते शिल्लक राहिलेलं पाप त्यांचा द्वेष करणाऱ्याला दिलं जातं. आता त्यांचा द्वेष करणाऱ्याला ते पाप दिलं जातं, ही भगवंतानं लावलेली व्यवस्था आहे. पण हे कधी होईल? त्या पापाचा निचरा कधी होईल? जर हा परमात्मा स्वरूपाचा यथार्थ बोध प्राप्त करून घेईल तर. आणि त्याच अर्थानं भगवान बोलतात, सर्व बंध लक्षणे जे पापे उरावे, जे उरलेलं तुझं पाप आहे ना अर्जुना, चिंतन करू नको, माझ्या बोधी वायाने होऊन जाईल. मी व्यवस्था लावतो, तुझ्या दृष्टीने ते गेलंय, ते कुठं गेलंय हे तू विचारू नको, ते कुठं जायचं हे मी बघतो. म्हणून साधू पुरुषाची कधी निंदा करू नये, कधीच नाही. अमके चुकले, तमके चुकले, ह्यांचं असं झालं, त्यांचं तसं झालं, ह्यांनी असं वागावं काय, कधी बोलू नये. काय माहिती त्याचा अधिकार काय आहे? अंगावरच्या कपड्यांवर अधिकार कळतो काय? तो मलिन राहिला म्हणजे घाणेरडा माणूस आहे असं थोडंच असतं. कदाचित मलिन झाला तर मलिन होणं हे सुद्धा भक्ताचंच एक लक्षण मानलं. भगवंताच्या विरहामध्ये, भूत विरहामध्ये त्याच्या देहाला मालिन्य येतं असं त्याचं लक्षण सांगितलंय. चिंतात्र जागवद्वेगो तानवं मलिनांगता प्रलापो व्याधी उन्मादः मोह मृत्यू दशादश, ही त्याची लक्षणं सांगितली आहेत ना. मलिनांगता, अरे तो परमात्म चिंतनात इतका मग्न झालेला असतो की दिवसेंदिवस आंघोळ करायचे हे विसरलेला असतो. मग त्याचा अधिकार मानायचा का मानायचा नाही? म्हणून कोणी दिसलं, काही भगवे कपडे दिसले, लोक बोलतात, काही नाही हो भगवे कपडे घालून भेका मागायचे असंच म्हणतात. म्हणून नाही, म्हणून नाही. काय माहिती भगव्या कपड्यात कोण आहे ते? आणि जर त्याची निंदा आपल्याकडून झाली तर त्याचं मागे केलेलं जे पाप आहे ते आपल्याला सप्रेम भेट घेऊन जा. द्वेषांतः पाप कृत्यम, त्याच्या पापाची जी व्यवस्था आहे ती परमात्मा द्वेषांकडे लावतो, त्याचा द्वेष करणाऱ्यांकडे लावतो. ज्ञानोबांनी ते चिंतन केलंय. मागे बोलून आलोय आपण, कथाही सांगून आलो त्या संबंधामध्ये. मी पुन्हा तोच विचार सांगत नाही. द्वेषांच्या ठिकाणी, द्वेष करणाऱ्यांच्या ठिकाणी पापाची संगती लावली. पण हे कधी कुणाच्या पापाची संगती? कुणाच्याही नाही. तुमच्या माझ्या पापाची संगती
जीवनमुक्त, म्हणून माझ्या बोधी वायाने होऊन जाईल. माझा यथार्थ बोध जर तुला प्राप्त झाला तर तुझं जे पाप उरलं म्हणून जे प्रारब्ध म्हणून सांगितलं गेलं, ते प्रारब्ध म्हणून सांगितलेलं पाप भगवान त्या द्वेषी माणसांकडे लावून देतो. माझ्या बोधी वायाने होऊन जाईल, सगळं संपून जाईल, तुझ्याकडे आता काही राहिलं नाही. मग आता पापही राहिलं नाही, आणि जे बाकीचं जे पाप पुण्य होतं क्रियमान आणि संचितातलं ते तर मीच झालं. क्रियमान आणि संचितातलं ते जाणं याला महत्व नाही, ते जाईल. ज्ञानाग्नी सर्व कर्माणीमध्ये ते होऊन गेलं. राहिलं होतं प्रारब्ध, पण ते प्रारब्ध माझा जर बोध झाला तर ते प्रारब्ध अशा पद्धतीनं मी त्याची संगती लावून देतो. तुझ्यापासून ते गेलं, कुठं गेलं मला विचारायचं. गेलं ना लांब, तुझा संबंध संपला ना तेवढंच बघ. मी काय केलं मला विचारू नको. तुला काय करायचं, मी काय केलं ते ठेवलं असेल माझ्या खिशामध्ये, नाहीतर दिला असेल कोणाला तरी, नाहीतर काहीतरी केलं असेल. तुला काय करायचंय, तुझ्यापासून गेलं तेवढं बघ. हिंदीमध्ये एक म्हण आहे, आम खाने से मतलब है पेड़ गिरने से नहीं. अरे झाड कोणतं, तुला काय करायचं, आंबे समोर आले ना खाऊन घे ना. फळ मिळालं तेवढं बघ, कोणत्या जातीचा आंबा आहे, मग कसा लावला तुम्ही, मग काय काय खत घातलं, तर तुला काय करायचंय, आंबा खाणार आहेस का खताची चर्चा करत बसणार आहेस. आंबा समोर आला तो खावा, वायफट चर्चा करू नका. म्हणून भगवान म्हणतात की त्याची व्यवस्था पापाची मी कुठं लावली मला विचारायचं नाही, मी करेन त्याची व्यवस्था, मी सांगून ठेवलंय कुठे करायची ते. तुझ्या जवळून त्या पापाचा आणि तुझा संबंध संपला एवढंच बघ, माझ्या बोधी वायाने होऊन जाईल. ते पाप सुद्धा, उरलेला पाप सुद्धा निवृत्त होईल, अशी व्यवस्था भगवान त्याची सांगतात. आणि मग भगवंतांनी त्याच्याकरता एक दृष्टांत अर्जुनाला दिला. जळी पडली या लवणा, सर्वही जळ होय विचक्षणा, तुझं मी अनन्य शरणा होईन तैसा. भगवंतांनी त्याला उदाहरण दिलं, अर्जुना पाण्यामध्ये पडलेलं मीठ हे त्याला दिलेलं उदाहरण आहे. काय उदाहरण दिलं, जळी पडली या लवणा. जळी, लवण म्हणजे मीठ. मीठ पाण्यामध्ये पडलं, सर्वही जळ होय विचक्षणा, चांगल्या बुद्धीचा अर्जुन. विचक्षण म्हटलं त्याला. विचक्षण म्हणण्यामध्ये काही तात्पर्य, मागे आपण हे बोललो होतो एकदा, की ज्ञानोबाई जी विशेषणं देतात ती विशेषणं चालू असणाऱ्या विषयाशी किंवा प्रकरणाशी संबंधित असणारीच देतात. कुठेही सुभटा म्हणत नाही, कुठेही पंडुसुता म्हणत नाही, कुठेही पांडवा म्हणत नाही, कुठेही भारता म्हणत नाही, कुठेही अर्जुना म्हणत नाही. त्यांची विशेषण सुद्धा चिंतनाचा विषय. केवळ यमक जुळवायचंय, लवणाला विचक्षणा जोडलं गेलं पाहिजे म्हणून विचक्षण आलं नाही. अगदी सरळ बोलायचं झालं तर विशेषण देण्याबाबतीत ज्ञानोबाराने एवढं विचक्षण कोणी नाही. नुसतं विचक्षण नाही, ते विलक्षणही आहे. ज्ञानोबाराने विलक्षण शब्द योजना करतात. विलक्षण आतापर्यंत साहित्यामध्ये अशी शब्द योजना, त्या बाबतीत भगवान कच्चे. गीतेमध्ये कुठेही भारता म्हणतील, कुठेही पांडवा म्हणतील, कुठेही अर्जुना म्हणतील, कुठेही काही म्हणतील, विषयाशी संबंध ठेवत नाही. पण ज्ञान ठेवतच नाही असं नाही. काय ज्ञानोबाराने बघा, विचार करून पहा. मी पाहिलंय थोडं म्हणून बोलतो, तुम्ही पहा माझंही कदाचित चुकलं असेल. अर्जुनाच्या भूमिका मानसिक स्तरावरून जशा जशा बदलत जातात तशा तशा पद्धतीनं ज्ञानोबाराने त्याला दिलेली विशेषणं बदललेली आहे. बघा, थोडा अभ्यास करून पहा. 4थ्या अध्यायाच्या आधी, पाचव्या अध्यायाच्या आधी ज्ञानोबा अर्जुनाला सगळ्यात जास्त शब्द वापरतात पार्था. सगळ्यात जास्त विशेषण वापरली आहे. 5व्या अध्यायाच्या आतच पार्था ही विशेषणं जास्त आहेत. नंतर ज्ञानोबारांनी वेगवेगळी विशेषणं वेगवेगळ्या वेळेला दिली, हे नंतर मी उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो. पार्थ हे विशेषण ज्ञानोबारांनी अर्जुनाला द्यायचं. जिथे तुम्ही कुठे ज्ञानेश्वरीमध्ये पार्थ म्हणलेलं काढा, कुठेही काढा आणि तिथे विषय काय चालू आहे पहा. मागच्या 2-4 किंवा पुढच्या 2-4 ओव्यांमध्ये ज्ञानोबारांनी युद्ध संबंधाने एखादी तरी भूमिका मांडलेलीच असते, तेव्हा ज्ञानोबारा त्याला पार्था म्हणतात, नाहीतर म्हणत नाही.
नियोजन आहे. कुणाला कोणत्या वेळेला काय म्हणावं हे कळलं पाहिजे. घरात मुलाला जे नाव ठेवलेलं असतं त्या नावानं घरामध्ये वेगळं काहीतरी टोपण नाव असतं. मोठ्या मुलाला काहीतरी नावानं हाक मारू नये असं विधान आहे धर्मशास्त्रात. तर त्याला काहीतरी बाळासाहेब तरी नाव असतं, काहीतरी नाव असतं, बंडोपंत तरी नाव. घरातली नाव त्याला काय असतं. मग आता ते घरामध्ये लहान असताना बाळा 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 करतात. थोडस मोठं झाल्यानंतर शाळेमध्ये वगैरे जायला लागलं की घरात बाळा म्हणतात म्हणून शाळेतले मित्र बाळ्या म्हणतात. थोडस अजून मोठा झाला, लग्न वगैरे झालं की त्याला बाळासाहेब. आता मला सांगा, मुलगी पाहायला आली त्या बाळासाहेब जे झाले ते पहिल्यांदा बाळच होते, शाळेत गेल्यावर बाळ्या झाले, आता बाळासाहेब झाले. मुलीला दाखवायचा प्रसंग चालू आहे घरामध्ये आणि अशा वेळेला वडिलांनी त्याला बाळासाहेब म्हणून हाक मारावे. हे बाळ्या, मुलीसमोर ती लग्न करेल. कुठल्या वेळेला कोणतं विशेषण वापरावं हे ज्ञानोबांकडून शिकलं पाहिजे. कुठेही काही म्हणू नये. तो प्रसंग पाहावा, तिथे जे अनुकूल आहे तेच बोलावं. भले आपले मित्र असतील, महाराज असतील, पण सगळ्यांमध्ये त्यांना महाराजच म्हणावं. बरोबर आहे. एकांतामध्ये असताना तुम्ही काय बोलता हा वेगळा प्रश्न, तो तुमचा प्रश्न झाला. सगळे बसलेले महाराज म्हणणं बरोबर आहे. त्याच्या माघारी काय म्हणायचं असतं ते प्रवचन झाल्यावर जाता जाता तुम्ही बोलताच की. पार्था शब्द युद्धाच्या संबंधात वापर. पार्था पृथेचा मुलगा म्हणून पार्थ. पृथा कुंती. कुंतीचं स्मरण त्याला करून द्यायचं. जेव्हा जेव्हा अर्जुनाला कुंतीचं स्मरण करून देण्याची वेळ आली त्या वेळेला ज्ञानोबांनी पार्था विशेषण वापरलं. कुंतीचं स्मरण कशा करतात? युद्धाकरता. कारण महाभारतामध्ये विचार असावा, ज्या वेळेला हे सगळे युद्धाला निघाले त्यावेळेला अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, धर्मराज या सगळ्यांनी कुंती मातेचं दर्शन घेतलं. आम्ही युद्धाला निघालोय म्हणून सांगितलं. तिने आशीर्वाद दिला, चिरंजीव भव, विजयी भव काहीतरी. ते निघून आले. सगळ्यात शेवटी जेव्हा कुंती मातेकडे भगवान गेले त्यावेळेला भगवंताने विचारलंय, आता मी चाललोय युद्धभूमीवर, काही निरोप द्यायचा आहे? द्यायचा आहे. काय निरोप द्यायचा आहे? कुणाला द्यायचा आहे? म्हणजे दोघांनाच द्यायचा आहे. कुणाला? एक अर्जुनाला आणि एक भीमाला. दोघांना माझा एक निरोप सांग कृष्णा. आणि काय निरोप आहे? महाभारतामध्ये तो निरोप आला. एतद धनंजयो वाच्यो नित्यद्युक्तो व्रकोदरः यदर्थम क्षत्रिया सुते तस्य कालोयम आगतः. असा माझा निरोप द्या. कुणाला द्यायचा? एतद धनंजयो वाच्यो, धनंजय अर्जुन, आणि नित्य युक्त व्रकोदरः, व्रकोदर भीम, युद्धाकरता नित्य उद्युक्त असणारा जो भीम, तो भीम, आणि धनंजय, धन विजय मिळवणारा, धनम जयती, त्याचा विजय मिळवणारा, धनाला जिंकणारा असा जो अर्जुन, त्या दोघांना माझा निरोप द्या. काय निरोप? यदर्थम क्षत्रिय सुते तस्य कालोयम आगतः. क्षत्रिय माता ज्या कारणाकरता मुलाला जन्म देते तो काळ आलेला आहे. म्हणजे युद्ध करा. क्षत्रिय माता मुलाला, अपत्याला जन्म देते, जगावर विजय मिळवण्याकरता जन्म देते. आणि ती वेळ आता येऊन ठेवलेली आहे. मागे पुढे न बघता युद्ध करा आणि या सगळ्यांना जिंकून घ्या, आपलं राज्य ताब्यात घ्या. हा माझा निरोप द्यायचा आहे. जेव्हा जेव्हा या निरोपाचं स्मरण अर्जुनाला करून द्यायचं असतं तेव्हा तेव्हा ज्ञानोबराय पार्था हे विशेषण वापरतात. म्हणून 5व्या अध्यायाच्या आधी जोपर्यंत निष्काम कर्माचरणाचा विचार चालू आहे तोपर्यंत कर्माची संगती सरळ सरळ युद्धाकडे लावताना ज्ञानोबरायांनी पार्था शब्द जास्त वेळेला वापरला. प्रत्येक वेळेला मी कशा करता बोलतो? विचक्षणा हे एक उदाहरण, आता आला विषय तो म्हणून सांगितलं. विचक्षण शब्द ज्ञानोबराय वापरतात. का वापरतात? विचक्षण का म्हणतात? याचं कारण हे आहे की आपलं मागे लपलेलं पाप किंवा मागे घडलेलं प्रारब्धरूप कर्म हे इतकं सूक्ष्म असतं की ते सामान्य माणसाला प्रारब्ध रूपानं कळत नाही. भगवंताला ते कळतं, पण आपलं कर्म परमात्मा कोणत्या पद्धतीनं त्याचं निराकरण करणार आहे हे भल्या भल्यांना कळत नाही. आणि ते तू समजून घेतलं पाहिजेस
कारण ओवीमध्ये मी त्याची संगती कशी लावतोय हे सांगितलं नाही, पण माझ्या ओवी वायाने होईल हे मी सांगतोय. तर वायाने होण्याच्या मागची संगती ओळख, असा ओळखणारा तू आहेस म्हणून विचक्षण, असा तू आहेस म्हणून तू विचक्षण, असं एक विशेषण भगवंतांनी अर्जुनाला लावलं. आणि भगवान म्हणतात, अर्जुना कशा पद्धतीनं दृष्टांतानं लक्षात घे. जळी पडली या लवणा सर्वही जळ होय विचक्षणा, तुझं मी अनन्य शरणा तैसा होई. मी तुझं अनन्य शरणा मी तैसा होई, मी तैसा होई. कैसा होईल? लवणासारखा मी होईल नाही, कारण लवण तर पाण्यामध्ये पडत आहे. तैसा होईल म्हणजे बरं, या ह्याच्यामध्ये उदाहरणामध्ये मीठ पाण्यात पडलं, याच्यामध्ये मीठ पाण्यात पडलं, विरघळून जाणार कोण आहे? पाणी का मीठ? मीठ जर विरघळून जाणार असेल, मी तैसा होईल म्हणजे मिठासारखा होईल असं नाही, मग तैसा होईल. बर, पाण्याच्या ठिकाणी मी तैसा होईल म्हणजे पाण्यासारखा होईल असं जर लावलं तर पाणी काही होतच नसतं. मिठात परिणाम होत असतो, पाण्यात परिणाम होत नाही. पाण्यात काही क्रिया होत नाही, पाणी आहे तसं आहे, मीठ विरघळून जातं. मग तैसा होईल म्हणजे कैसा होईल? पाण्यासारखं व्हायचं काही कारण नाही, आणि मिठासारखे भगवान होऊ शकत नाही. मग तैसा होईल म्हणजे कैसा होईल याचा थोडा विचार, एक शंका आहे. तुझं मी अनन्य शरणा तैसा होईल. दृष्टांत सांगतो, तैसा होईल सांगतो. पाण्यामध्ये मीठ पडलं, मीठ पाण्यामध्ये पूर्ण विरघळून जात. कशा करता हे सांगितलं? माझ्या बोधी वायाने होऊन जाईल. तसं माझ्या स्वरूपाचा बोध जर तुला झाला तर तू माझ्याशी संपूर्णतः एकरूप होऊन जाशील. मीठ पाण्यात पडल्यानंतर मिठाचं अस्तित्व दृश्य रूपानं संपूर्णतः संपून जात. तसं तू जर माझ्याशी एकरूप होशील तर तुझंही अस्तित्व अर्जुन म्हणून संपून जाईल, कारण जीवदशाच संपली. जीवदशा म्हणून तुझ्या ठिकाणी काहीच राहणार नाही, माझ्या बोधी वायाने होऊन जाईल. तसं त्या पद्धतीनं मीठ पाण्यात पडावं आणि ते पाण्याशी सर्वही जळ होय. कोण होय? मीठ सर्वही जळ होय. मीठच पाणी होऊन गेले, कारण पाण्यापासूनच निर्माण झालं म्हणून पाण्यात विलीन झालं, मीठच पाणी झालं. तुझं मी अनन्य शरणा तैसा होईल. हे अनन्य शरणा अर्जुना, तुझं मी तैसा होईल. आता तैसा होईल म्हणजे कैसा होईल? उद्या थोडी उत्सुकता ताणतो, थोडं घरी जाऊन बघा, बघू आपण तैसा होईल कैसा होईल, उद्याच्याला होईल. काहीतरी आहे त्याचा विचार, मागे थोडा विचार राहिला, तो विचार आणि पुढचा विषय उद्याला पाहू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.